शनी इज बनी. ओके. तुम्हाला पैसा देणारा ग्रह जर पत्रिकेत कोणता असेल तर तो शुक्र नाही, अरे बापरे. तो शनी आहे. 2-4 जर रुबाबदार मुलं असले की जे बोलत काही नाही डोळ्यांनी खाणाखुणा करतात, ॲटिट्यूड मध्ये बसतात, तो सिंह. या सगळ्या ज्या लोकांचे लग्न झालेले नाही त्यांचा योग येऊन गेलेला असतो, तेव्हा त्यांनी याच्यापेक्षा चांगलं काही मिळेल ओके. या दृष्टीने पुढे टाळलेलं असतं. हे आजच्या समाजाचं थोडंसं कटू वास्तव्य आहे. तरुण पिढीला कदाचित वाईट वाटेल, त्यांच्या आई वडिलांनाही वाईट वाटेल. तर ही 7.5 सुरू होईल. आता तुम्ही जर मकर राशीच्या लोकांना हे 29 मार्चच्या 1 महिन्यानंतर भेटा. हो. ओपन चॅलेंज आहे, सगळे प्रेक्षकही बघू शकतात. ओके. आणि त्यांना असं विचारा, आत्ता मागे वळून पहा की तुम्हाला 7.5 वर्षात काय मिळालं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत जाधव. वेलकम यू ऑल ऑन द यथार्थ टॉक्स. मी घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट. आजचा हा पॉडकास्ट ज्योतिषशास्त्र या विषयावर होणार आहे. आजचा हा पॉडकास्ट खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप इनोव्हेटिव्ह होणार आहे. तर गाईज प्लीज हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा हीच विनंती करतो. तर आजच्या पॉडकास्टचे गेस्ट डॉक्टर ज्योती जोशी मॅम, कशा आहात तुम्ही? छानच. यथार्थ टॉक्सच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तुमचं अभिनंदन. तुम्ही एका चांगल्या वाटेवर कार्यरत आहात आणि भविष्यात उत्तम प्रगती करणार आहात. तर आता आपण आपल्या शास्त्रावर बोलूया. नक्की. मॅम, तुम्ही थोडासा प्रवासचं तुम्ही सांगाल का आमच्या ऑडियन्सला? नाही, प्रवास माझा खरंच वेगळा झाला. मी एक गृहिणी आणि व्यावसायिक होते. व्यवसाय माझा टॉपवर होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या लिडिंग इव्हेंट कंपनीत आमचं नाव होतं. 95ला मी अभ्यास सुरू केला. 95ला आयुष्यात एक घटना घडली आणि त्या दिवशी मला ज्योतिषशास्त्राची अनुभूती झाली. ओके. मग असं वाटलं, नाही, आपण या शास्त्राचा अभ्यास करायचाच आहे. व्यवसाय खूप टॉप लेवलला, खूप हायस्ट तिथे काम चालू होतं. मग त्याचा जमेल तसा अभ्यास सुरू केला. ओके. वैयक्तिक लेवलने फक्त अभ्यास होता, कोणाशी संपर्कात नव्हते. आणि 2017मध्ये खऱ्या अर्थाने मोठं काम सुरू झालं. 17मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं. ओके. 15ला मी व्यवसायातून रिटायरमेंट घेतली आणि या सेक्टरकडे वळले. ओके. कारण कौटुंबिक जबाबदारी ही पहिली असते, बरोबर. मग हॉबी. हो. ज्योतिषशास्त्र हे माझी हॉबी आहे. अच्छा. ओके. 15ला मी इथे काम सुरू केलं. 17ला पहिलं पुस्तक आलं. तिथून ओळख सुरू झाली. पहिलं पुस्तक ज्योतिषप्रेमींनी प्रचंड उचललं. म्हणजे आज पहिल्या पुस्तक जे 17ला प्रकाशित झालं त्याच्या 10 आवृत्त्या झाल्या. आजच्या काळात एक तर पुस्तकं विकल्या जात नाही, ज्योतिषावरची बिलकुल विकल्या जात नाही. आणि माझी सर्व म्हणजे आतापर्यंत 14 पुस्तकं आली. ओके. आणि तुम्हाला ह्यात किती वर्षाचा अनुभव आहे? मी तेच सांगते, 95 पासून 15 पर्यंत मी वैयक्तिक फक्त कौटुंबिक, नातेवाईक एवढंच काम करत होते. ओके. कारण आमचं कुटुंब खूप मोठं. ओके. आणि 15 पासून मी खऱ्या अर्थाने प्रोफेशनली या विषयाकडे वळले. ओके. म्हणजे खूप वेळ झाला असं नाही म्हणू शकत, 10 वर्ष. ओके. नाही, पण तुमचे हा गायडन्स, तुमच्या नॉलेजमुळं लोकांचं खूप आयुष्य बदललं आहे, त्यांना खूप सक्सेसफुल भेटलेलं आहे. आणि मी कॉमेंट सेक्शन बघतोय, तुमचा युट्यूब चॅनल पण मला माहिती आहे, मी खूप तुम्हाला फॉलो करतो. खूपच प्रेम आहे तुमच्या चॅनलवरती. तर आपण सुरुवात करू आजच्या या पॉडकास्टला. तर मॅम, 7.5 वरती चालू करूया आपण. बरं. शनीची 7.5 आज मीन राशी, कुंभ राशी आणि मेष राशी, मकर राशीला चालली आहे आता सध्याला. तर मी त्यांच्या अशा लाईफमध्ये भरपूर असे नाही का अडथळे येत आहेत, त्यांना मानसिक त्रास होतोय, त्यांचे हेल्थ इश्यू चालले ते. तर तुम्ही ह्या बाबतीत काय सांगाल? त्यांना असं काय उपाय देईल की त्यातले हे बाहेर पडतील? बरं, सगळ्यात प्रथम 7.5 बद्दल असलेला गैरसमज तुमचा काढून टाका. ओके. 7.5 वाईट नाही. शनिदेव अजिबात वाईट नाही. तुम्ही जर मला विचाराल की आपल्या पत्रिकेतील सगळ्यात महत्वपूर्ण ग्रह कोणता, तर मी सांगेल शनी. ओके. शनी इज बनी. ओके. तुम्हाला पैसा देणारा ग्रह जर पत्रिकेत कोणता असेल तर तो शुक्र नाही, अरे बापरे. तो शनी आहे. फक्त काय होतं ना, समाजात गैरसमज पसरतात. शनीची स्वतःची एक कार्य करण्याची पद्धत आहे. आता 29 मार्चला शनी परिवर्तन होईल. मकर राशीची 7.5 संपेल. कुंभ, मीन आणि मेषला नव्याने सुरू होईल. ओके. बरोबर.
तर ही 7.5 सुरू होईल. आता तुम्ही जर मकर राशीच्या लोकांना हे 29 मार्चच्या 1 महिन्यानंतर भेटा. हो हो. ओपन चॅलेंज आहे, सगळे प्रेक्षकही बघू शकतात. ओके. आणि त्यांना असं विचारा, आत्ता मागे वळून पहा की तुम्हाला 7.5 वर्षात काय मिळालं. खूप मिळालेलं असतं. ओके. अशा आमच्याकडे याद्या आहेत. किंवा सचिन झाला, आपला गावस्कर झाले, या लोकांनी 7.5 त्यांच्या आयुष्यातील टॉप मोस्ट यश गाठलेलं आहे. ओके. त्यांच्या 7.5. हा. म्हणजे आपण जेव्हा आपली कुंडली बघतो तर शनी हा दशमस्थान म्हणजे कर्मस्थानाचा स्वामी आहे. अच्छा. शनी हा कर्मकारक आहे, शनी हा न्यायाधीश आहे. तुम्ही काम करा, मी तुम्हाला द्यायला आहे. बरं. शनी जेव्हा देतो तेव्हा तो दोन्ही हातांनी देतो, अच्छा. मोकळ्या मनाने देतो. त्याच्या अटी सोप्या आहेत खूप, की तुम्ही कर्म करा, मी तुम्हाला देतो. ओके. दुसरं त्याचं असं आहे, म्हणजे जर तुम्ही पत्रिका आपली पाहिली, कुंडली पाहिली, तर दशम या कर्मस्थानाचा तो अधिपती आहे. आणि लगेच लाभस्थान म्हणजे तुमची इच्छापूर्ती, तुमचा पैसा, तुम्हाला आयुष्यात जे जे हवं हा हा. त्या सगळ्या गोष्टी देणारा जर कोणी आहे तर तो शनीच आहे. अच्छा. हा, फक्त त्याच्या अटी आहे बघा. तो जेव्हा तुमच्या व्ययस्थानात येतो, म्हणजे 7.5 पहिला टप्पा सुरू होतो, जसा आता मेषेला सुरू होतोय, हो. तर तो मेषेला काय सांगतो, तो आज मेषेला सांगेल तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. ओके. कारण त्याची तिसरी दृष्टी कुटुंबस्थानावर असेल मेषेच्या. ओके. हा. 7वी दृष्टी त्याची मेषेच्या 6ष्ठ स्थानावर असेल. तिथून तो सांगेल की तुम्ही नोकरीकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या शत्रूशी सुद्धा प्रेमाने वागा. ओके. स्पर्धा करताना ऑथेंटिक स्पर्धा करा. स्पर्धा असतेच, ती स्पर्धा कशी करावी हे सुद्धा शनिदेव आपल्याला शिकवतात. अच्छा. तर ही खूप सकारात्मक बाब आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शनिदेवाची 10वी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल मेषेच्या. अच्छा. म्हणजे एकीकडे कुटुंबावर पडेल, नोकरीच्या स्थानावर पडेल, नोकरी, स्पर्धा, कर्ज. आणि तिसरी दृष्टी पडेल भाग्यस्थानावर, की जे भाग्य बळकट करते. अच्छा. अट काय, हा. तुम्ही कर्म करा, प्रामाणिक करा. कर्म करा आणि प्रामाणिक करा, तुम्हाला फळ भेटणार. होय, शनी कर्माचा कारक आहे. तुम्ही कर्म करा, शनी तुम्हाला देणार आहे. तुम्ही तुमची कर्तव्यपूर्ती करा. अच्छा. जर तुमचं पहिलं कर्तव्य तुमचं कुटुंब असतं, हा हा. तुमचा समाज असतो, तुमचा देश असतं, तुमचा व्यवसाय असतं, तुमचं नोकरी असतं, हे जेव्हा तुम्ही करतात तेव्हा शनी सारखा देणारा ग्रह दुसरा नाही. 7.5 अजिबात घाबरू नका. तरी सुद्धा जेव्हा 7.5 येते तर आपण छोटे छोटे उपाय नक्कीच करू शकतो, की त्याच्याने आपली मनशक्ती प्रबळ होईल, आपल्याला कर्तव्य करण्यासाठी ताकद मिळेल. मग याच्यात ना उपायांमध्ये छान उपाय असतात. म्हणजे शनिदेव कसले कारक आहे, शनिदेवाच्या अजून काही कारकत्व आहे. त्या कारकत्वांमध्ये आपण जेव्हा प्राणीमात्राची सेवा करतो, ओके, शनी खुश होतो. आपण आपल्या स्टाफशी चांगला व्यवहार करतो, शनी खुश होतो. आपण आपल्या कलिगशी चांगला व्यवहार करतो, शनी खुश होतो. तर शनीच्या 7.5 उपायांमध्ये पहिला मुद्दा येतो की तुमच्या कलिग सोबत, तुमच्या स्टाफ सोबत सौजन्याने वागा. मतभेद होतात, हो होतात, काम करताना कधीतरी होतात, परंतु आपली भाषा सकारात्मक हवी. आपलं त्यांच्याशी वागण्याची पद्धत सकारात्मक हवी, एवढंच शनी सांगतो. या 7.5 टप्प्यात जर तुम्ही तुमच्या स्टाफला चुकीची भाषा बोललात तर 7.5 त्रासाची जाते. ओके, एवढं सोपं गणित आहे त्याचं. ओके. म्हणजे हा कुठल्या घरात प्लेस आहे त्याचं मॅटर नाही करत का? हा 2 विभाग आहे. ओके. म्हणजे कसं असतं ना, कुंडली म्हणजे आपल्या आयुष्यात कोणत्या घटना घडतील, हो. मग ह्या आयुष्यभर घडतात का? नाही. नाही, त्याचं काळ निर्धारण असतं. बरोबर. आणि ज्योतिषशास्त्राची सगळ्यात मोठी पॉवर काळ निर्धारण मध्ये आहे. मग काळ कसं निर्धारित होतं, त्याचे 2 टूल्स आहे. एक आहे महादशा अंतर्दशा आणि दुसरं आहे गोचर. ओके. तर 7.5 हा गोचरचा एक विभाग आहे. गोचरने जेव्हा शनी भ्रमण करत तुमच्या चंद्राच्या व्ययस्थानात येतो तेव्हा तुम्हाला 7.5 सुरू होते. चंद्रावर येतो तेव्हा 7.5 दुसरा टप्पा सुरू होतो. आणि चंद्राच्या एक घर पुढे जातो तेव्हा 7.5 तिसरा टप्पा सुरू होतो. ओके. तर याला गोचरचा एक विभाग म्हणतात. याच्यात अजून एक गंमत सांगते बघा. 7.5 कामाची पद्धत. मेष राशीशी आता जेव्हा तुम्ही बोलाल ना, तर मागच्या 2.5 वर्ष मेष राशीला गोल्डन होते.
आता 29 मार्चला त्यांना 7.5 सुरू होईल. हा हा. म्हणजे शनिदेव काय करतो, यायच्या अगोदरच थोडस गिफ्ट पाठवून देतो. ओके. हा. हा, मग तुम्हाला त्याने प्रबळ बनवलेलं असतं. मग 7.5 वर्ष तावून सुलाखून बाहेर काढतो. तुमची चूक मान्य नाही शनिदेवांना. ओके. चूक दोनच, एक तर कर्म चुकवू नका, कर्तव्य चुकू नका, स्टाफशी चुकीचं वागू नका, किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा अपमान करू नका. एवढंच तुम्ही सांभाळा, ते चुकवू नका. मग हे 7.5 वर्ष झाले की त्याच्यानंतर शनिदेव पुन्हा 2.5 वर्ष गोल्डन देतात. गोल्डन म्हणजे पत्रिकेतील सगळ्यात गोल्डन इयर ते असतात की जेव्हा शनिदेव गोचरने तुमच्या तृतीय स्थानात जातात 7.5 संपवून. ओके. आणि तेव्हा ते खऱ्या अर्थाने मनी देतात. 7.5 वर्ष तुम्हाला पळवलेलं असतं, राबवलेलं असतं, आणि मग ते द्यायला सुरुवात होतं त्यांची. त्यामुळे 7.5 इज द गोल्डन पॉइंट ऑफ लाईफ. ओके ओके ओके. कुंभ आणि मीन या राशीवरती पण 7.5 चालू आहे आता, तर त्यांच्यावरती काय सांगाल तुम्ही? होय. आता 29 मार्चला शनी जेव्हा मीन राशीत जाईल तर मीन राशीला 7.5चा दुसरा टप्पा होईल. मग आता काय होतं ना की चंद्रावर शनी आलेला असतो. चंद्र म्हणजे तुमचं मन. हा. चंद्र अत्यंत तरळ ग्रह आहे, संवेदनशील आहे, आणि शनी अत्यंत वृक्ष आहे. शनी वृद्ध आहे. हा एक परस्पर मोठा विरोधाभास. मग त्या तरल मनाला प्रगल्भ बनवायचं कार्य इथे सुरू होतं. इथून शनिदेवांची 3री दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर जाते. अच्छा. की परिश्रम करा. 7वी दृष्टी तुमच्या जोडीदाराच्या व्यवसायाच्या स्थानावर जाते. जोडीदाराशी तुमचे ट्युनिंग चांगले असले पाहिजे. जोडीदार हा तुमच्या आयुष्याचा जोडीदार असतो. तो असतो म्हणून तुमचं घर असतं, तुमचं कुटुंब असतं, तुमचं आयुष्य असतं. त्या गोष्टीला महत्व द्या असं शनिदेव सांगतात. ओके. आणि शनिदेवांची 10वी दृष्टी जाते तुमच्या व्यवसाय कर्मस्थानावर, आणि ही सगळ्यात पॉवरफुल असते. अच्छा. म्हणजे शनीला 3 दृष्ट्या असल्या तरी शनीची 10वी दृष्टी अधिक प्रगल्भ असते, अधिक महत्वपूर्ण असते, तुम्हाला कर्मप्रधान बनवते. अशा काळात जर तुम्ही व्यवसायात कोणतंही पाऊल उचललं धडाक्याने, यशस्वी होण्याची संधी जास्त असते. अच्छा. शनीचा अजून एक उपनियम आहे, विलंब. अच्छा. म्हणजे असं नाही होत की तुम्ही आज व्यवसाय सुरू केला, उद्या त्याने आणून तुम्हाला देऊन दिलं. बरं. तुम्ही व्यवसाय करा, सातत्य ठेवा, परिश्रम करा. विलंबाने शनी देणार. शनी डिले करतो, डिनाय करत नाही. बरोबर. विलंब करतो, नाकारत नाही, देतो तो. हा. थोड्या वेळात. तर मीन राशीला ही सगळ्यात मोठी संधी आहे. अच्छा. ती आता 29 मार्चला शनी पोहोचेल त्यांच्या राशीत. शनी गुरु सोबत, मीनचा स्वामी गुरु. ओके. तर मीनच्या स्वामी गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे. त्यामुळे मीनेला तेवढा त्रास होत नाही, पण मीन ही संवेदनशील रास आहे. अच्छा. त्यामुळे थोडा त्रास होतो की त्यांना असं वाटतं बापरे माझ्याच बाबतीत का. तर मीन राशीने असा अजिबात विचार करू नये की माझ्याच बाबतीत का. मीन राशीने फक्त कर्तव्याकडे लक्ष द्यावं. राशी चक्रातली मीन राशी अत्यंत चांगली राशी आहे, कुणालाच त्रास देणार नाही, कुणाशी वाईट वागणार नाही, आणि त्यामुळे हे संवेदनशील असतात. यांना थोडंसंही दुःख पचतही नाही. ओके ओके. तर त्यांनी ते स्ट्रॉंगली घ्यावं, काही प्रॉब्लेम नाही. आणि राहिली कुंभ राशी. तर कुंभ राशीला आता हा शेवटचा टप्पा आहे. ही शनिदेवांची स्वतःची मूळ त्रिकोण राशी आहे की ज्या राशीत शनिदेव मागच्या 2.5 वर्षात आनंदी होते. अजून एक गंमत सांगते तुम्हाला. शनिदेव जेव्हा जेव्हा कुंभ राशीत जातात तेव्हा तेव्हा सोन्याचा भाव वाढतं. म्हणजे जर माझ्याकडे असे तक्ते काढलेले, शनीचं भ्रमण जे असतं तो मकर आणि कुंभ मध्ये जेव्हा असतो, मकर मध्ये हळूहळू वाढतं आणि कुंभ मध्ये अजून वाढतं. तर असं मागच्या 200-300 वर्षाचे जरी आपण तक्ते काढले, सोन्याचे भाव कसे वाढले, तर शनी जेव्हा जेव्हा मकर कुंभ मध्ये जातो, म्हणजे आता जेव्हा तो मकर मध्ये जाणार होता, मी माझ्या संपर्कातील सगळ्यांना सांगितलं सोनं घेऊन ठेवा. मग बघा कसं होतं ना की आपण त्यासाठी मला काही करावं लागलं नाही, मी सहज सांगितलं. इव्हन माझ्या मेडला सांगितलं की तू सोन्यात पैसे गुंतव, इतर कुठेच गुंतवू नको. तर त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला प्रेम मिळतं. खरं तर आपण काहीच केलेलं नसतं. मग मला म्हणून ना हे शास्त्र खूप आवडतं की आपण काही न करता, आता कितीतरी लोकांना मी सांगितलं घ्या सोनं घ्या सोनं, त्यांनी घेतलं आणि त्याचं प्रेम मला मिळालं. की बोना तुम्ही माझे व्हिडिओ ऐकतात, चॅनलवरही सांगितलं होतं जेव्हा शनी मकरेत जाणार होता की घ्या सोनं.
बरोबर. तर ती गंमत आहे शनीची. शनी जेव्हा जेव्हा मकरेत जातो, कुंभेत जातो, सोन्याचे भाव वाढतात. असे अनेक विषय असतात. आणि कुंभ तर त्याची मूळ त्रिकोण रास, आवडीची रास. कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. स्वतः प्रश्न कोणताही बुद्धिमत्तेने सोडवणं, प्रेमाने सोडवणं, ही कला कुंभ राशीत निसर्गतः आहे. कारण ती शनीची प्रगल्भ आवडती रास आहे. शनी जर एखाद्या राशीवर प्रेम करतो तर त्याला तेवढं कारण असेल. शनीच्या 2 राशी, मकर आणि कुंभ. अच्छा. त्याच्यात कुंभ ही आवडती रास, की ज्याला शास्त्रीय भाषेत मूळ त्रिकोण रास म्हटलं जातं. ओके. तर ती त्याची आवडती रास. आणि निसर्ग कुंडलीतली सगळ्यात म्हणजे ज्या राशीत कोणताच ग्रह नीचीचा होणार नाही ती रास कुंभ रास. ओके. निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थान, इच्छापूर्ती स्थान, पैसा स्थान, म्हणजे 21व्या शतकात एखाद्या माणसाला जे जे हवं ते देणारं स्थान म्हणजे लाभस्थान, एकादश स्थान, की ज्याचं स्वामित्व शक्तिवानकडे आहे, ती कुंभरास, की जिला आता 7.5चा हा शेवटचा टप्पा आहे. मग आता एवढ्या सुंदर राशीने 7.5चे 5 वर्ष पूर्ण केले, 2.5 वर्ष राहिले. हा एक आहे, कुंभ राशीला पहिल्या 5 वर्षात 7.5चा त्रास होत नाही, पण शेवटच्या टप्प्यात थोडासा संघर्ष असतो. ओके. तो पण निघून जाईल आणि नंतर सुंदर पायवाट आहे. आणि मकर राशीला तर आता लॉटरीच लागणार आहे. ओके. खरं तर अनेक ग्रहगोचर म्हणजे आता 2025चं जर तुम्ही ग्रहगोचर म्हणाल तर आजपर्यंत इतिहासात कधी नव्हे अशा पद्धतीचं ग्रहगोचर होणार आहे. प्रचंड मोठे परिवर्तन, प्रचंड बदल आता आहेत. म्हणजे एक चॅलेंज आहे की आपल्या समोर, सगळ्यांसमोर आहे की 2025 मध्ये होणारे ग्रहगोचर. तर या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मकर राशी ही लाभदायक ठरते, यशस्वी ठरणार आहे. मकर राशीला खूप बेनिफिटही आहे. आणि 2025चे ग्रहगोचर म्हणजे खूपच ट्रिमंडस आहे. प्रत्येकच ग्रह त्याची चाल बदलतोय. प्रत्येक ग्रहाला एक नैसर्गिक चाल आहे. बघा, आपण एखादी गाडी चालवतो, त्या गाडीचा वेग 100 किलोमीटर ताशी असतो. बरोबर. ती गाडी अचानक जर 250-300 किलोमीटर चालायला लागली वेगाने, तसं ग्रहांचं यावर्षी होणार आहे. अरे बापरे. स्लो मुव्हिंग प्लॅनेट स्पीडने जाती आणि स्पीडने जाणारे प्लॅनेट स्लो मध्ये जातील. ओके. म्हणजे ग्रहांची टोटल चाल बदलणार आहे आणि या चालीचे इफेक्ट प्रचंड आहे. म्हणजे त्यामुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राजकारण बदलणं, वातावरण बदलणं, नैसर्गिक आपत्ती येणं, संकट येणं, माणसाला विविध प्रकारे त्रास होणं, असे अनेक विभाग इथे येणार आहेत. ओके. मग अशा वेळी काय असतं ना, जेव्हा जेव्हा शनी बदलतो, शनी, मंगळ, राहू, केतू हे जे ग्रह आहे यांना कंट्रोल करणारा देव म्हणजे भगवान शिव. ओके. भगवान शिव हे एकमेव देव असे आहेत की सगळ्यांना नियंत्रित करतात. आणि अशा परिस्थितीत की आता सगळे ग्रह ज्या पद्धतीने येणाऱ्या 6 महिन्यात प्रचंड वेगळ्या वाटेने चालणार आहे, प्रचंड संकटाचा काळ आहे, त्या काळात तुम्ही शिव भगवानची जेवढी आराधना कराल तेवढं आयुष्य तुमचं गोड होईल, सकारात्मक होईल. प्रश्न येणार आहेत, प्रश्न आल्याशिवाय थांबणार नाही, घटना घडल्याशिवाय थांबणार नाही. पण जेव्हा आपण शिव अभिषेक करतो तेव्हा शिवजी आशीर्वाद देतात. बघा, तुम्हाला माहिती असेल, आपण कथांमध्ये वाचतो की जेव्हा जेव्हा देवांवर संकट येतं देव कुठे जातात? शिवकडे. बरोबर. की देवा आम्हाला वाचव. आज सुद्धा आपण सगळ्यांनी शिव आराधना करायची आहे. म्हणजे मी माझ्या वार्षिक राशी भविष्यातही सांगितलं की या वर्षी सगळ्यांनी आपापल्या राशीचं महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे. महामृत्युंजय मंत्र झालं, शिव अभिषेक झालं, या गोष्टी आपल्या स्वतःसाठी करा, कुटुंबासाठी करा, आपल्या देशासाठी करा, आपल्या राज्यासाठी करा, समस्त मानवजातीसाठी करा. ती गरज आहे. आणि भारतीय धर्मग्रंथांमध्ये ही ताकद आहे की मंत्रांनी, अभिषेकने, शिव आराधनाने वातावरण बदलतं. सामूहिक एक ताकद असते. बघा, जेव्हा आपण सामूहिक मंत्रोच्चार करतो किंवा समूहातील प्रत्येक व्यक्तीच्या आत एक ताकद असते. आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, तशी ताकद प्रत्येक व्यक्तीत असते, एक एनर्जी असते. आणि जेव्हा सगळे लोक एका चांगल्या उद्देशाने शिव आराधना करतात, शिव अभिषेक करतात, तेव्हा वातावरण बदलतं. बरोबर. आपल्यात जेवढी ताकद आहे ना तेवढं आपण करायचं. बरोबर. माझ्यात जेवढं आहे मी माझ्या चॅनलवर सांगते, जिथे जिथे मला बोलवलं तिथे तिथे सांगते शिव आराधना करा, कारण ही आजची गरज आहे. बरोबर. स्वतःसाठी करा आणि इतरांसाठी पण करा. बरोबर.
मग कुंभ राशीसाठी काय उपाय आहेत का तुमच्यासाठी? शिव आराधना. ओके. आणि कसा शनीचा कॉमन उपाय आपण अगोदर विचार केला, ते 7.5च्या तिन्ही राशींना ज्यांना डहिया सुरू आहे त्यांना तो एक वेगळा विषय झाला. आणि कॉमनली प्रत्येक व्यक्तीने करायचा उपाय आजच्या तारखेला म्हणजे शिव आराधना. बर, ठीक, चालेल. कोणत्या राशीचे लोक जास्त संघर्ष करिअरमध्ये संघर्ष करतात यावर तुमचं काय मत आहे? हा प्रश्नच छान आहे. कसं होतं ना की प्रत्येक राशी जी भूतलावर येते, प्रत्येक मनुष्य भूतलावर येतो, त्याला मानवी आयुष्य भेटतं ते संघर्षासाठीच भेटतं. तुम्ही तुमचे कर्म करा, संघर्ष करा, तुम्ही यशस्वी व्हाल. मग आता इथे कसं होतं ना की राशी तुमची कोणती आहे, तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या पत्रिकेत कोणता ग्रह कुठे बसलेला आहे याच्यावर तुमचं संघर्ष ठरलेलं असतं. बरोबर. मग होतं काय ना, आता समजा मेष राशी, त्याच्या भाग्येश गुरुदेव आहे. मग गुरुदेव तुमच्या पत्रिकेत कुठे आहेत, कोणत्या अंशावर आहे, गुरुची महादशा तुम्हाला केव्हा लागेल तेव्हा तुमचं भाग्य सुरू होतं. ओके. हा, मग तिथपर्यंत तुम्हाला संघर्ष करणं आहे. गुरुला ऍक्टिव्हेट करता येतं. जसं गुरुतुल्य व्यक्तीचा आदर करणं, त्यांचा अपमान न करणं, गुरुतुल्य व्यक्ती आली तर समोर वाकून नमस्कार करणं आपल्या धर्माने शिकवलंय आपल्याला. हो. अलीकडे काही मुलं चुका करतात, मुली चुका करतात, गुरुतुल्य व्यक्तीबद्दल अपशब्द वापरतात. मग असं जर केलं तर मेषेचा संघर्ष वाढतो. ओके. कारण त्यांनी त्यांचं भाग्य बिघडवलेलं असतं, त्यांचा भाग्येश असतो गुरु. अच्छा. मेषाची जर आपण गंमत पाहिली ना तर भाग्येश गुरु आणि व्ययेश देखील गुरु. ओके. मेष राशीला संघर्ष करून यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी इतरांना काहीतरी दिलं पाहिजे. अच्छा. मेषाचा स्वामी मंगळ आहे, तो सेनापती आहे, सेनापतीचं कर्तव्य देणं आहे. त्यामुळे सेनापती जोपर्यंत देत राहील तो यशस्वी होत राहील. ओके. संघर्ष आहे पण त्याला पैसा भरपूर आहे. मेषेला पैसा कुठून मिळतो, तर मेषेला पैसे देणारे ग्रह म्हणजे एक तर शनी, कारण तो लाभेश आहे, आणि दुसरा शुक्र. तर शनी आणि शुक्र मेषेला पैसा देतात. मग आता इथे काय होतं ना, किंवा शनी किंवा शुक्राची महादशा आली तर ते ग्रह पत्रिकेत कुठे आहेत, किती अंशावर आहे, नवमांशात किती अंशावर आहे ते पाहून आपण त्या ग्रहांवर विशिष्ट पद्धतीने उपाययोजना केली, मंत्र असेल, दान असेल, तर आपल्याला थेट प्रभाव मिळतात. ओके. आणि मग मेष यशस्वी होते. मग यशस्वी होणाऱ्या राशींमध्ये एक सदा सर्व काळ यशस्वी राशी म्हणजे वृषभ रास. ओके. एक तर तिथे चंद्र उच्चीचा असतो, जन्मतः त्यांचा चंद्र उच्चीचा असतो. त्यांच्या धनस्थानात बुधाची रास येते. बुध हा व्यापाराचा कारक आहे, तो पैसे द्यायलाच बसलेला आहे. ओके. आणि वृषभ राशीचं काय होतं ना की लाभस्थानात मीन रास येते जी गुरुदेवांची आहे. बुध आणि गुरु हे आपल्या कुंडलीतील नैसर्गिक 2 सगळ्यात शुभ ग्रह. ओके. हे दोन्ही शुभ ग्रह त्याला द्यायला बसलेले आहे. म्हणजे एक तर शुक्राची रास, शुक्र म्हणजे पैसा, शुक्र म्हणजे प्रसिद्धी, शुक्र म्हणजे यश, शुक्र म्हणजे भौतिक सुखसाधनं, गाडी, वास्तू, वाहन, ज्वेलरी, हिरे, सगळं काही शुक्र आहे. लक्झरी. तर आणि का झालं असं, कारण की त्याला बुध आणि गुरु सारखे ग्रह देणारे ग्रह झाले. ओके. बघा, कोणतीही पत्रिका चांगली किंवा वाईट नसते. कोणतीही राशी चांगली किंवा वाईट नसते. त्या पत्रिकेला, त्या राशीला तुम्ही कसं ऍक्टिव्हेट करताय, तुम्हाला जे पत्रिका सांगते त्या पद्धतीने तुम्ही कशी वाटचाल करताय. म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये वराहमिहिर यांनी असं सांगितलेलं आहे की आयुष्यात यशस्वी होण्याचं सूत्र काय, तर तुम्ही ग्रह राशी समजून घ्या, ते सांगताय तशी वाटचाल करा. बरोबर. मग तुमची पत्रिका चांगलीच आहे. कोणतीही पत्रिका 100% चांगली किंवा 100% वाईट नाही. ओके. कोणतीही राशी 100% चांगली किंवा 100% वाईट नाही. प्रत्येक राशीचे गुण आहेत, दोष आहेत. बरोबर. त्यांच्याशी संघर्ष करत तुम्हाला वाटचाल करायची आहे. फक्त काय करायचं ना की आपल्याला काय पाहिजे हे एक तर स्वतः ओळखा. जे पाहिजे आहे त्याला अनुसरून आपल्या पत्रिकेतले ग्रह कोणते, जसं आता मी वृषभसाठी सांगितलं की पैसा पाहिजे असेल तर बुध आणि गुरु, ते ओळखा. त्यांची पत्रिकेतले स्थान पाप काही नकारात्मक आहे का ते बघा, काही सकारात्मकता आहे का बघा.
हा सकारात्मकता वाढवा, नकारात्मकता कमी करा. ओके सोपं आहे. बरोबर. दुसऱ्या राशींचं म्हणजे आता जे 10 राशी अजून जाऊयात ना. आता मिथुन राशी. मिथुन राशीची गंमत सांगते मी तुम्हाला. त्यांच्या धनस्थानात ना कर्क रास येते आणि लाभस्थानात कर्क ही चंद्राची रास, लाभस्थानात मंगळाची रास येते. बरोबर आहे. मग आता काय होतं ना या राशीची गंमत की मंगळ अग्रेसिव्ह, कर्क संवेदनशील, पण चंद्र आणि मंगळ यांचा लक्ष्मी योग होतो. ओके. यांच्या पत्रिकेत जर चंद्र मंगळ एकमेकांच्या युतीत असले, दृष्टीत असले, प्रॉपर स्थानांमध्ये असले तर रोज नोटा छापतील. अरे बापरे. कारण ते व्यापारी रास आहे मुळात. ओके. आणि चंद्राची गंमत कशी असते ना, दर 2 दिवसांनी राशी परिवर्तन करतं. अच्छा. मग ह्या लोकांचं पटपट बदल होतात. असं रोज सीसॉ खेळत असतात ते अच्छा. व्यापारात असले तर. हा हा हा. पण पटकन त्यांना पैसा मिळतो जर त्यांच्या पत्रिकेत चंद्र मंगळ गळ यांची योग्य युती असेल तर. एरवी आपण त्याला अंगारक योग मानतो, दोष मानतो, स्वभावातला नकारात्मक विभाग मानतो. परंतु त्याला जर तुम्ही टर्नआउट केला की जे मी म्हणते पत्रिका चुकीचीच नसते. हा. मग आमच्याकडे चंद्रमंगळवाले येतात आणि नेमका तो मिथुन असला तर म्हणतो तुझी तर लॉटरी लागेल. कसं तर फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इमोशन कंट्रोल करायचे आहे. ओके. म्हणजे इथे होतं काय की तुमचे इमोशन बिघडतात. इमोशन बिघडले की निर्णय प्रक्रिया बिघडते. निर्णय प्रक्रिया बिघडली की व्यवसाय किंवा नोकरीत लॉस होतो. बरोबर. हा. मग आपण काम काय करतो, बेसला चालले जातो. इथे तुम्ही इमोशन कंट्रोल करा. चंद्र मंगळ तुम्हाला दोघं पैसे द्यायलाच तुमच्या पत्रिकेत आलेले आहेत. ओके. आता कर्क रास. हो. कर्क राशीचा धनेश आहे रवी ओके. आणि लाभेश आहे शुक्र. मग आता इथे काय होतं, शुक्र आणि रवी दोघं यांना पेमेंट देतात, पैसा देतात, धनसंचय करतात, अर्थलाभाच्या संधी देतात. बरोबर आहे. मग इथे काय होतं, रवीचे एक वैशिष्ट्य आहे, काहीही होऊन जा तो रोज 1 अंश चालतो. ओके. सर्व राशीत सातत्याने एका विशिष्ट वेगाने चालणारी राशी म्हणजे कर्क राशी आर्थिक दृष्ट्या. ओके. कारण त्यांचं धनस्थानात रवी आहे. रवी रोज चालणारच आहे. रवी त्यांना रोज विशिष्ट देईल. आता एकाला 100 रुपये देत असेल, एकाला 1000 रुपये देत असेल, पण त्याच्यात एक सातत्य असतं. आणि आपण एक बघितलंय की जेव्हा सातत्य असतं तेव्हा वाढणारी शेवटची रक्कम ही खूप मोठी असते. अच्छा. आणि लाभस्थानात येतो वैभवाचा कारक शुक्र. एक तर धनस्थानात रवी आणि लाभस्थानात शुक्र. व यांना प्रचंड पैसा मिळतो. तुम्ही जर राजकीय लोकांच्या पत्रिका उचलल्या तर कर्क रास अनेक जातक किंवा अनेक नेते कर्क राशीचे असतात. कर्क राशीची व्यक्ती राजकारणात यशस्वी होते. मातेचं प्रेम तिच्यात नैसर्गिक असतं, त्या राशीत असतं. म्हणजे आता माझ्या इथे राजकीय पक्षाशी संबंध नाही, तो काही विषय नाही, माझा फक्त कर्क राशीशी संबंध आहे. कर्क राशीची व्यक्ती जेव्हा राजकारणात जाते तेव्हा त्यांना समोरच्या व्यक्तीचे दुःख कळतात, संवेदना कळते की समोरच्या व्यक्तीला काय त्रास आहे. मग त्यामुळे त्यांना राजकारणात यश मिळतं. लोक त्यांच्याशी 1 to 1 अटॅच होतात. समाजकारणात ते लोक गेले तरी प्रचंड पैसा कमावतात. सामाजिक प्रश्न त्यांना पटकन कळतात, ते कसे सोडवावे आणि स्वतःपेक्षा कळत न कळत ते समाजाला महत्त्व द्यायला लागतात. त्यासाठी हार्डवर्क करतात. सूर्य हा राजा आहे जो त्यांचा धनेश आहे. त्यामुळे मग तो सूर्य त्यांना पैसे देतो आणि शुक्र लक्झरी आयुष्य देतो. त्यांचं लक्ष असतं त्यांच्या कर्मावर. चंद्र जेव्हा कर्क राशीत असतो त्याची दृष्टी समोर असते, समोर मकर रास येते की जी निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाची अधिपती आहे. ओके. हा. मग त्यांचं लक्ष कुठे असतं, कर्मावर. आणि त्यांना देणारे ग्रह कोणते आहेत, रवी आणि शुक्र. हे आपले कर्म करत राहतात. लोकांशी संवेदना, प्रेम, जन सपोर्ट यांना मोठा मिळतो आणि तिकडनं ते दोन्ही ग्रह ऍक्टिव्हेट होऊन यांना देत जातात. ओके. अशी छानशी एक कर्क रास आहे. ओके. ओके. त्याच्यानंतर सिंह रास. आता सिंह राशीचं वैशिष्ट्य काय की धनेश पण बुध, लाभेश पण बुध. अरे बाप, खूप चांगलं. बुध हा व्यापाराचा कारक. ओके. बरोबर आहे. हो हो. हे स्वतः राजा लोक. त्यामुळे या लोकांना व्यवसाय कसा करावा यांच्यात नेतृत्व जन्मतः आलेलं असतं.
पृथ्वी तलावर येतात ते नेतृत्व घेऊनच येतात. असं 4 वर्षाचं छोटंसं बारकं पोर असलं तो जर त्याच्या ग्रुपमध्ये असला तरी तो नेतृत्व करायचा. अरे बाप. मग तुम्ही पहिलीच्या वर्गात जा, तिथे 2-4 जर रुबाबदार मुलं असले की जे बोलत काही नाही डोळ्यांनी खाणाखुणा करतात, ॲटिट्यूड मध्ये बसतात, तो सिंह. ओके. मग यांना बुध ग्रह भरपूर पैसा देतो, व्यापारातून देतो. आणि मग त्यांच्या पत्रिकेत जर बुध बिघडलेला असेल तर व्यापारात नुकसानही होता. ओके. मग त्याच्यावर बुधाचे उपाय करायचे. अच्छा. हा, प्रत्येक ग्रहाला आपल्या ग्रंथांमध्ये नाती जोडलेली आहे. आता बुध जर तुम्ही म्हणाल ना तर तुमची भाचे कंपनी, लहान मुलं ही बुधाच्या कारकत्वात येतात. ओके. मग लहान मुलांशी नीट वागणं, एखादा लहान मूल दिसला समोर चॉकलेट देणं किंवा वॉट एव्हर काहीतरी त्याला देणं, त्याच्याशी प्रेमाने बोलणं, त्याला न रागवणं, असं जरी तुम्ही केलं. बघा पूर्वीच्या काळी ना असं म्हटलं जायचं, एका भाच्याला जेवू घालणं म्हणजे 1000 ब्राह्मणांना जेवू घालणं. बरोबर. तेव्हा मला त्याचा अर्थ कळायचा नाही, मी पण लहान होते. आज त्याचा अर्थ कळतो की काय आहे. लहान मुलं आपण म्हणतो देवाचं प्रतीक आहेत. बरोबर. तर इथे तुमचं बुध सकारात्मक करण्याचा एकदम सोपा मार्ग आहे. काही त्रास करून घेऊ नका. ग्रंथांनीच आपल्याला अशा सोयी दिलेल्या आहे की उपाय कसे करा की थेट तुम्हाला यश मिळालं पाहिजे. बरोबर. थेट यश मिळण्यासाठी खूप पैसा खर्च करा नाही, खूप पूजा अर्चा करा नाही, तसंही नाही. पूजा अर्चा कधीही फायदेशीर असते. तुम्ही जेवढी पूजा कराल तुम्हाला लाभदायक आहे, नो डाऊट. देवाचं केलेलं वाया जात नाही. पण त्याच्या फक्त करत राहावं असं नाही. ग्रंथांमध्ये एवढं सोपं आहे की तुम्ही सिंह राशीचे आहात, तुम्हाला पैसा देणारा ग्रह बुध. सिंपली बुधाचा उपाय लहान मुलं. बरोबर. ओके. एवढं सोपं आहे ते. आता सिंह नंतर येते कन्या. कन्या राशीचा धनेश आहे तो शुक्र, म्हणजे पैसा संचय करून देणारा ग्रह हा शुक्र. मग आता कन्या राशीच्या लाभस्थानात येणारी रास म्हणजे कर्क रास की जिचा स्वामी चंद्र. मग चंद्र आणि शुक्र हे दोन्ही स्त्री ग्रह आहे. ओके. आपल्या कुंडलीतले स्त्री ग्रह 2च, चंद्र आणि शुक्र. मग आता कन्या राशीने जर पैसा कमवायचा असेल ना तर महिला वर्गाचा सन्मान करावा. ओके. महिलांचा अपमान करू नये, आईला नमस्कार करावा. म्हणजे माझ्या अनुभवात एक कन्या जातक होता, त्याला मी सांगितलं सकाळी उठ आईला नमस्कार कर आणि तू दिवसभर काय करायचं ते कर. साधारणपणे 3 महिन्याने त्याचा फोन आला की माझं स्टेटस बदलून गेलं. उपाय म्हणजे अनेक उपाय असतात. तर इथे काय आहे ना, कर्क तुम्हाला पैसा देणार आहे, चंद्र तुम्हाला पैसा देणार आहे. मग आईला नमस्कार करा. आणि त्याला असं सवय होती की आईशी वृक्ष बोलण्याची त्याची एक सवयीचा भाग होता, ती बदलली. नमस्कार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या भावना बदलतात. बरोबर. आणि जसजसे त्याला तिथे बदल झाला तसतसं त्याला पैशांमध्ये बदल झाला. चंद्रानंतर येतो शुक्र. इथे आम्ही सांगतो की तुम्ही आई आणि बायकोला सारखा सन्मान द्या. काही खूप कठीण नसतं. ओके. आणि ते काहीतरी असे विचार करून ठेवलेले, तसे विचारही करू नये की माझी आई आणि बायकोमध्ये माझी फरफट होते. अजिबात होत नाही. तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्या 2च महिला असतात, एक असते आई आणि एक असते बायको. बरोबर. आणि कन्या राशीला हे दोन्ही ग्रह धन देणारे ग्रह. म्हणून यांनी घरात चांगलं वातावरण ठेवावं, प्रेमळ वातावरण ठेवावं, आईचे आशीर्वाद मिळावे, बायकोची काळजी घ्यावी, यांना भरभरून पैसा मिळेल. बरोबर. अशी गंमत आहे. ओके. कन्या राशी नंतर येते तुळ रास. हा. तुळ राशीच्या धनस्थानात वृश्चिकची रास येते, जी मंगळाची जलतत्वाची रास आहे. आणि तुळ राशीच्या लाभस्थानात रवीची रास येते, सिंह रास. मग रवी आणि मंगळ. आता इथे बघा राजा आणि सेनापती. ओके. मग एखादा राज्याचा राजा आणि सेनापती तुम्हाला पैसे द्यायला बसलाय, मग तुम्हाला कशाला कमी पडेल. जसं मी म्हटलं होतं वृषभ ही शुक्राची रास, भौतिक सुखांनी परिपूर्ण. तर शुक्राची दुसरी मूळ त्रिकोण रास म्हणजे तुळ. पहिला भौतिक सुख मिळणारच आहे. तुमच्या राज्याचा राजा आणि सेनापती दोघं तुम्हाला द्यायला बसलेले आहे. मग इथे पण नियम तसेच येतात की मंगळ म्हणजे कोण. मंगळ म्हणजे तुमची भावंड. मोठ्या भावाला सकाळी, बहिणीला वॉट एव्हर सकाळी नमस्कार करा, स्माईल द्या,
त्याच्यानंतर राज्याबद्दल किंवा देशाबद्दल प्रेम बाळगा. घरात रवी हा पित्याचा देखील कारक आहे. बरोबर. वडिलांचा आदर करा. तूळ राशीला भरभरून पैसा मिळतो आणि तूळ राशीचं एक वैशिष्ट्य आहे, सगळ्यांना घेऊन चालतात, स्वतः आनंदी राहतात, इतरांना सुद्धा आनंदी ठेवतात. त्यामुळे तूळ राशीने भरपूर पैसा कमवावा, आनंदी राहावं. वातावरणात आनंद निर्माण करण्याची कला जर कुणामध्ये असेल ना तर ती तूळ राशीत आहे. तूळ जिथे असते तिथे वातावरण लाईट असतं की चलो चलता है, चलो अच्छे से जिये. अच्छा जीना मतलब तूळ रास. बरोबर. तर ते झालं तूळ राशीचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर येते तुमची वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या धनस्थानात गुरुदेवांची धनु ही अग्नितत्वाची रास येते. हे लोक एक विशिष्ट टार्गेट डोळ्यासमोर ठेवतात, ते टार्गेट घेऊन कार्य करत राहतात आणि यशस्वी होतात. वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य आहे त्यांना त्यांचं काम 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 काम. त्यांना सांगितलं आराम कर, ते करत नाही. जे त्यांना असं बसवलं तुम्ही तरी त्यांच्या मेंदूत चक्र सुरू राहतात की मी काय करू, मी कसे पैसे कमवू. तर यांना जर काही शिकवायचं असेल तर यांना आम्ही सगळ्यात पहिले आराम शिकवतो. ओके. यांच्या लाभस्थानात येते बुधदेवांची कन्या रास. मग झालं काय, इथे बुध आणि गुरु हे दोघं देणारे ग्रह झाले, फक्त रिव्हर्स झाले. तर मग इथे काय होतं, बुध हा व्यापारातून पैसा देतो आणि गुरु हा त्याच्या टार्गेट मधून पैसा देतो. या लोकांनी जर चांगला पैसा कमवायचा असेल तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींसोबत कायम आदराने बोलावं. कारण धनस्थानात येतो गुरु, धनुरास अग्नितत्वाची. मग यांनी एकच सांभाळायचं की आपल्या कामावर लक्ष ठेवायचं, चुकूनही कुणाचाही अपमान करू नये. ओके. भाषेवर यांनी यांच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवलं. कारण वृश्चिक ही खूप, आता त्यांना कामाशिवाय आपण जर दुसऱ्या विषयावर बोलायला गेलो ते बोलणारच नाही. बरोबर आहे. एकच टास्क असतं यांच्या डोक्यात. त्याच्यानंतर येते धनुरास. धनुच्या धनस्थानात मकर रास आहे, शनिदेवांची कर्मस्थानाची अधिपती. तर ही तुम्हाला कर्म शिकवते आणि धनु ही तशी टार्गेट ओरिएंटेड आहे. म्हणजे तिचं जर तुम्ही बोधचिन्ह पाहिलं तर हातात धनुष्यबाण घेतलेला पुरुष की जो उभा आहे, बाण सोडतही नाही आणि काढतही नाही, त्याचं एकच लक्ष असतं मस्तपैकी. आणि लाभस्थानात येते शुक्राची तूळ रास की जी पैसा देणारच आहे. शुक्र आणि शनी मिळून इथे भरपूर धनुराशीला पैसे देतात. मग शुक्र शनीचे उपाय असतात, शुक्र शनीचे मंत्र असतात, दान असतात, किंवा जसं आपण सुरुवातीला म्हणालो शुक्र म्हणजे तुमच्या घरातील महिला, तुमची जोडीदार, तुमची बायको, तिचा सन्मान करा. शनी म्हणजे कर्मचारी, सहयोगी, कलिग्स, हे यांचा सन्मान करा. तुम्ही नाती जपा, आयुष्यात यशस्वी व्हाल. हे सगळ्या राशींसाठी हा नियम लागू आहे. फक्त कोणत्या राशीसाठी कोणत्या राशीला अधिक महत्त्व द्यावं हा एक विषय येऊ शकतो. त्यामुळे नाती जपणं, त्याच्यानंतर दान करणं आणि मंत्र जप करणं हे उपाय तुम्हाला आयुष्यात खूप उंचीवर नेतात. पैसा मिळतो त्याहीपेक्षा समाधान मिळतं. तुमच्याजवळ काय आहे, किती आहे, त्यापेक्षा तुम्ही कसं वापरतात ते महत्वाचं. आणि हे कौशल्य घेऊन आलेली रास म्हणजे मकर रास. ओके. की मकर रास ही निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात आहे. श्रीकृष्णाने जे शिकवलं कर्मण्यवाधिकार असते ते मकर रास जगते. अच्छा. त्याला काही फरक पडत नाही कोण आपल्याबद्दल काय बोलतोय, कोण काय करतोय ते, आणि त्यांचं काम परिश्रम करत राहणं. त्यांच्या धनस्थानात शनिदेवांचीच मूळ त्रिकोण रास कुंभ रास येते आणि लाभस्थानात मंगळाची रास येते वृश्चिक. मग मंगळ शनी मिळून त्यांना बऱ्यापैकी पैसे देतात. मंगळाच्या कारकत्व जे तुम्हाला सांगितलं, भावंड, त्याच्यानंतर तुमचे स्टाफ सुद्धा मंगळ असतो. एज्युकेटेड स्टाफ हा मंगळ असतो. अच्छा. जो टेक्निक वापरतो, जो मीडिया वापरतो तो मंगळ असतो. ओके. तर त्यांची काळजी घ्या, तुमचा पैसा येईल, पैसा टिकेल. आणि शनी तर तुम्हाला कर्मच शिकवतो आणि या राशीने ते घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर येते कुंभरास. कुंभराशीच्या धनस्थानात गुरुची पुन्हा रास आली, मीन जलतत्वाची आली. जलतत्वाशी संबंधित कोणत्याही व्यवसायातून हे भरघोस पैसे कमवतात. आणि अजून एक कुंभेचे वैशिष्ट्य म्हणजे पैसा कमवून देणारी रास गुरुची धनुरास आणि पैसा साठवून देणारी रास गुरुची मीन रास. ओके. अग्नितत्वाने पैसे कमवा आणि जलतत्वात साठवा.
असं ते छानसं सूत्र आहे. दोन्ही गुरुच्या राशी आणि निसर्ग कुंडलीत आपण सगळ्यात जास्त मोठा किंवा देणारा ग्रह, दाता ग्रह म्हणून गुरुदेवांना म्हणतो. असे गुरुदेव कुंभ राशीला देतात की जी स्वतः बुद्धिमान आहे. गुरुतुल्य व्यक्तीचा आदर करा, मोठ्यांना नमस्कार करा, ऋषीमुनींचा आदर करा. ज्यांच्याकडून तुम्ही ज्ञान ग्रहण केलं, मग तो छोटासा मुलगा का असेना, त्याच्याकडून तुम्ही कोणतंही ज्ञान घेतलं की त्याचा आदर करा. बरं. एकच सूत्र आहे, असं सोपं सूत्र आहे. कुंभ राशीला पैसा पाहिजे, यश पाहिजे ना, बस एवढं सूत्र पाळा. पण त्यांनी पाण्याचा बिझनेस केला पण पाणी रिलेटेड. तेही चालू शकतं, ओके. कारण की जलतत्व आलं तिथे आणि अग्नितत्व पण आलं. अनेक वेळा तुम्ही यांना पाहिलं असेल की पेट्रोल पंप किंवा पेट्रोलशी रिलेटेड किंवा औषधाशी रिलेटेड व्यवसायात हे प्रचंड यशस्वी होतात. व्यवसाय किंवा नोकरी किंवा सर्व्हिस बिझनेस, अलीकडे हे तिन्ही पर्याय सतत मोकळे आहेत सगळ्यांसाठीच. तर तो एक पर्याय आहे. त्याच्यानंतर येते मीन रास. निसर्ग कुंडलीच्या वेळ स्थानात येणारी मोक्ष त्रिकोणाची अंतिम रास म्हणजे मीन रास, की जी गुरुदेवांची रास आहे. ओके. इथून तुमचा पुढचा जन्म दिसतो, इथून तुमचं आयुष्यातील सगळी सुख दिसतात, समाधान दिसतं, आयुष्याचं पूर्णत्व जिथे निर्माण होतं ती मीन रास. ओके. तर मीन राशीच्या धनस्थानात मेष येते, जी मंगळाची अग्नितत्वाची रास आहे आणि लाभस्थानात शनीची रास येते. मग इथे शनी मंगळ म्हणजे मोठे मोठे ग्रह आहे, त्यामुळे पैसा खूप मिळतो. पण मीन ही ना समाधानी रास आहे. ओके. तिला असं नाही की मीच मिळवलं पाहिजे, मी सुद्धा मिळवावं, मी माझं होईल तेवढं करावं आणि मिळेल त्याच्यात समाधानाने राहावं. ओके. नैसर्गिक कौशल्य मीन राशीत आहे, ती अत्यंत संवेदनशील रास आहे. स्वतःच्या डब्यातली अर्धी पोळी काढून पटकन देणं हे मीन राशीचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. इतरांचा विचार करणं, स्वतः खाणं, खाऊ घालणं हे त्यांच्या आवडीचे गुणधर्म आहे आणि म्हणून त्यांना निसर्ग भरभरून देतो. त्यांनी हे बघा, पाण्याचा धर्म काय आहे? वाहत जाणं. बरोबर. मग तसं प्रत्येक राशीचं धर्म आहे. हे मीन राशीचा धर्म आहे. संवेदनशील राहणं, प्रेमाने राहणं. ती प्रेम जिवंत ठेवते पृथ्वी तलावर, तिने ते तसंच ठेवावं. बरोबर. मग ते आई वडिलांशी असेल, मुलांशी असेल, जोडीदाराशी असेल, सहकाऱ्यांशी असेल, ही सगळ्यांशी चांगली वागणारी रास म्हणजे मीन रास. आणि तिथूनच तिला पैसा उभा राहतो. बरोबर. असं छानसं आहे. प्रत्येकाला पैसा मिळतो, भरभरून मिळतो. वराहमिहिर यांनी दिलेल्या ग्रंथातल्या त्या एका वाक्याचा वापर करा, भरपूर पैसा मिळेल. बरोबर. ओके. हे राजयोग काय असतात? राजयोगाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे एक केंद्र त्रिकोण राजयोग असतो, लक्ष्मीनारायण योग असतो, नंतर पंचमहापुरुष योग असतो. त्याचे प्रत्येकाचे नियम असतात. जसं पंचमहापुरुष योग जे आहेत ते क्रमशः मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 5 ग्रह निर्माण करतात. आता मंगळ ग्रह जर त्याच्या स्वराशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानात असेल तर मंगळाद्वारे निर्मित पंचमहापुरुष योगापैकी महत्वाचा राजयोग होतो. तसाच राजयोग बुधाद्वारे होतो, गुरुद्वारे होतो त्याला हंस राजयोग म्हणतात, शुक्राद्वारे होतो त्याला मालव्य राजयोग म्हणतात, स्वराशीत किंवा उच्च राशीत शनीद्वारे होतो त्याला हंस योग म्हणतात, नाही सॉरी शशयोग म्हणतात, गुरुद्वारे हंस योग, शुक्राद्वारे मालव्य योग. तर असे हे योग असतात. त्याशिवाय तुमच्या स्थानांचे स्वामी एकमेकांशी जे विविध योग करतात. आता कुंडलीत 2 बाबी असतात. एक घटना असते की ही घडणार आहे आणि दुसरे योग असतात. एकमेकांशी ग्रहांचे असणारे योग हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. एकमेकांवर दृष्टी, मग त्या योगांमध्ये अजून वेगवेगळे प्रकार येतात. द्विदर्शक, 3-11, केंद्रयोग, नवपंचम योग. नवपंचम योग अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे धीरूभाई अंबानी यांच्या पत्रिकेतली सगळ्यात मोठी ताकद जर काही असेल ना तर त्यांच्या पत्रिकेत अनेक नवपंचम योग आहेत. ओके. जेव्हा विविध ग्रह एकमेकांशी नवपंचम योग करतात तेव्हा ती पत्रिका उंच उठते. आता नवपंचम योग म्हणजे काय बघा. नवम स्थान म्हणजे तुमचं भाग्यस्थान. हो. पंचम स्थान हे तुमचं त्रिकोण स्थानातलं पहिलं स्थान येतं की जे इष्टदेव दाखवतं, तुमची क्रिएटिव्हिटी दाखवतं, तुमचं शिक्षण दाखवतं. मग एक ग्रह दुसऱ्याच्या भाग्यात गेला आणि दुसरा पहिल्याच्या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात आला. दोघं एकमेकांना शुभ झाले. हो. मग ते दोघं एकमेकांना शुभ होतात म्हणजे ज्या जातकाच्या पत्रिकेत ते असतात. आता पत्रिका म्हणजे तुमच्या
जन्माच्या वेळी आकाशस्थ असलेली ग्रहस्थिती. तेव्हा आकाशात हे ग्रह जेव्हा एकमेकांशी नवपंचम असतात तेव्हा ते दोघं याला सकारात्मक द्यायला बसलेले असतात. बरं. फक्त त्यांना ऍक्टिव्हेट करणं, योग्य पद्धतीने वापर करणं, महादशानाथ कोण आहे, महादशानाथाशी यांचे योग कोणते आहे. राजयोगामध्ये अजून एक प्रकार येतो वर्गोत्तम लग्न असणं. तुमच्या मूळ कुंडलीत जे लग्न आहे ते जेव्हा नवमोष कुंडलीत येतं त्याला वर्गोत्तम लग्न म्हणतो. अनेक राजयोग आहे आणि कोणताही राजयोग ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ते ऍक्टिव्हेट कुठल्या वर्षी होतं म्हणजे काय असं आहे का? हो. कुठल्या वर्षीमध्ये 2 विभाग असतात. आता शनीचे राजयोग कधीही ऍक्टिव्हेट होतील 30व्या किंवा 36व्या वर्षी. गुरुचे राजयोग ऍक्टिव्हेट होतील 24व्या वर्षी, 28व्या वर्षी. मंगळाचा राजयोग ऍक्टिव्हेट होईल 26व्या वर्षी. रवीचे ऍक्टिव्हेट होईल 25व्या वर्षी. बुधाच्या 32व्या वर्षी. ओके. असं फिक्स असतं ते. पण त्याचा दुसरा एक विभाग आहे. राजयोग ऍक्टिव्हेट होण्यासाठी महादशा आणि अंतर्दशा याचं समन्वय झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतो की एक केंद्राचा स्वामी आणि एक त्रिकोणाचा स्वामी हे दोघं मिळून राजयोग करत आहेत, तर ह्या केंद्र त्रिकोण जेव्हा महादशानाथ आणि उपमहादशानाथ हे जेव्हा एकत्रित येतात, म्हणजे महादशा आणि अंतर्दशा त्या ग्रहांची होते किंवा तुम्हाला गजकेसरी योग सांगते जे गुरु आणि चंद्र देतो. भरपूर पैसा म्हणजे गजकेसरी योग. मग गुरुची महादशा आणि त्याच्यात चंद्राची अंतर्दशा आली ओके की तो ऍक्टिव्हेट झाला, किंवा चंद्राची महादशा आहे गुरुची अंतर्दशा आली की ऍक्टिव्हेट झाला. म्हणजे महादशा आणि अंतर्दशा या दोघांमध्ये जेव्हा राजयोग कारक ग्रह ऍक्टिव्हेट होतात तेव्हा राजयोग ऍक्टिव्हेट होतो. ते झालं काळ निर्धारण. काळ निर्धारण हा आपल्या पत्रिकेतील ग्रंथातील एक अत्यंत पॉवरफुल योग आहे. खूप लोक येतात आमच्याकडे, माझ्या पत्रिकेत 3 राजयोग आहे, मला काही पैसा मिळत नाही. तो केव्हा मिळेल? तुमचा राजयोग ऍक्टिव्हेट झाल्यावर मिळेल. ओके. हा. आणि राजयोग पत्रिकेत तो त्याचा नैसर्गिक ऍक्टिव्हेट होतो. आणि आपण जे म्हणतो कर्म 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 कर्म, तर कर्माद्वारे आपण ऍक्टिव्हेट करतो. जसं मी आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगितले ते सगळे कर्म आधारित आहे. बरोबर. ते कर्म ऍक्टिव्हेट करून सुद्धा तुम्ही तुमचा राजयोग ऍक्टिव्हेट करू शकता. फक्त थोडा फरक पडतो. म्हणजे नैसर्गिक जेव्हा काळाने येतो तेव्हा तो 100% देईल आणि तुम्ही तुमच्या कर्माने केलं तर 70% देईल. तो देईलच. बरोबर. त्याला ऍक्टिव्हेट करा. असे. ओके. आता शेवटचा प्रश्न, ज्यांचं लग्न होत नाही तर त्यांच्यासाठी काय अशी रेमेडी आहे का? म्हणजे असं भरपूर असे मी व्यक्ती बघतोय मी ज्यांचे 30 वय आहे, 32 वय आहे, त्यांचे लग्न होत नाहीये. म्हणजे ह्या कुंडलीचा पण दोष असतो काय? त्याच्यावरती थोडासा उपाय सांगा. काय झालेलं आहे ना की एकंदरीत समाज व्यवस्था बदललेली आहे. लग्न या विषयाकडे लोक एक व्यवहार म्हणून पाहायला लागले. एक मिळाली मग याच्यापेक्षा चांगलं दुसरं स्थळ मिळेल का? ऍक्च्युली लग्न ही कन्सेप्ट जी आहे, विवाह, वि म्हणजे विष्णू, वाह म्हणजे वाहन. ओके. विष्णूकडे नेणारं वाहन म्हणजे विवाह. त्याला त्या उंचीने तुम्ही बघा. विवाहाचे योग असतात. बघा, पत्रिकेत योग येणं आणि ऍक्टिव्हेट होणं, या सगळ्या ज्या ज्या लोकांचे लग्न झालेले नाही त्यांचा योग येऊन गेलेला असतो. तेव्हा त्यांनी याच्यापेक्षा चांगलं काही मिळेल ओके या दृष्टीने पुढे टाळलेलं असतं. हे आजच्या समाजाचं थोडंसं कटू वास्तव आहे. तरुण पिढीला कदाचित वाईट वाटेल, त्यांच्या आई वडिलांनाही वाईट वाटेल, पण याच्यात गंमत कशी आहे ना, तेही त्यांच्या जागी बरोबर आहे. आमची जनरेशन ही खूप सुखी होती. आम्हाला असे प्रश्न नव्हते, अशा समस्या नव्हत्या, आव्हानं नव्हती की पुढे काय घडेल. लग्न केलं ना पुढे छानच घडेल असं आमच्या म्हणजे आमच्या पिढीला होतं. आता तुम्ही माझा मुलगा सगळ्यांना जेव्हा मी पाहते ना तर तुमच्या समोरचे आव्हानं प्रचंड आहेत. पहिल्यासारखं लग्न सोपं नाहीये. लग्न झाल्यानंतरचे प्रश्न सोपे नाही आहेत. त्यामुळे या पिढीला ही आव्हानं आलेली आहे. उपाय तुम्ही करू शकता, उपाय करा. आता विवाहासाठी आपण विशेषतः जे उपाययोजना देतो त्याच्यात विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे सगळ्या देवांमध्ये सुखी देव कोणते वैवाहिक आयुष्यात? फक्त विष्णू आणि लक्ष्मी. ओके. मग थेट त्यांचे उपाय करा. अच्छा. हा एक उपाय असतो. सूर्याला अर्ध देणं हा उपाय असतो. सूर्याला अर्ध देण्याचं स्वतंत्र कसं द्यायचं त्याचा सायंटिफिक व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे. तुळशीला जल देणं हा उपाय असतो.
गाईची सेवा हा उपाय असतो, गुळ पोळी गायला खाऊ घालणं हा उपाय असतो, शेकडो उपाय आहे. मग तसं आता मी सांगितलं पत्रिकेत पैसे कमवण्यासाठी ग्रह बदलतात ना, हो. तसं लग्नासाठी पण ग्रह बदलतात. ओके ओके. हा, वैवाहिक सुखाचा कारक पुरुषासाठी शुक्र, स्त्रीसाठी मंगळ आहे, हो. परंतु प्रत्येक पत्रिकेनुसार त्याचं बदल होत जातं. मग तसं आपण उपाय करू शकतो. त्या उपायाचे थेट प्रभाव मिळतात. सकारात्मक विचार करा की मला चांगलाच जोडीदार मिळेल आणि तो जोडीदार हा माझ्या आयुष्यातील अंतिम ध्येय असेल. त्या जोडीदारासोबतच विवाह मी करणार आणि ते विष्णूपर्यंत जाण्याचा माझा मार्ग असेल. ओके. हे विचार जे अगोदरच्या पिढीत, आमच्या पिढीत नैसर्गिक असायचे. बरोबर. खूप सोपं आयुष्य होतं आमचं. हा हो. तुम्हाला खूप कठीण आहे. नाही, बरोबर. ओके. तर जोशी मॅम, तुम्हाला कसं वाटलं इथं चॅनलमध्ये येऊन आमच्या तर पॉडकास्टमध्ये काय तुमचं काय म्हणणं आहे, आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? खूप छान वाटलं आणि मला यंग जनरेशनचं नेहमीच कौतुक वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न घेतात, समाजात जागरूकता व्हावी यासाठी प्रयत्न करतात, विविध विषय तुमच्या चॅनलवर मांडतात आणि लोकांना उत्तम ज्ञान घरबसल्या देण्याचा प्रयत्न करतात. तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही खूप कार्य करावं, यशस्वी व्हावं आणि खूप मोठे व्हावे हे आशीर्वाद माझे कायम राहतील. धन्यवाद मॅम. असंच प्रेम असू द्या, असं असं तुमच्या आमच्यावरती, आमच्या सगळ्या ऑडियन्सवरती. आणि तुम्ही पण असंच प्रेम द्या सगळ्या ऑडियन्सला. तुमच्या या नॉलेजमुळं खूप साऱ्यांचं आयुष्य बदललं आहे तुमच्या या उपायामुळं, तुमच्या रेमेडीजमुळं. तर असंच प्रेम असू द्या तुमचं. आणि गाईज, तुम्ही हा पॉडकास्ट इथपर्यंत बघितलाय त्यासाठी धन्यवाद. मी यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता ऑफलाईन. अँड गाईज, फक्त त्यांना मेसेज करा. ते कॉल उचलत नाहीत, खूप सारे कॉल येत असतील त्यांना, तर त्यामुळे त्यांना प्लीज मेसेज करा आणि तुम्ही कनेक्ट करू शकता. अँड गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट टू यथार्थ टॉक्स. धन्यवाद.